जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उद्या मतदान होतंय। नागरिकांना निवडणुकीसाठी मतदान केंद्र आणि नाव शोधण्यासाठी मताधिकार हे मोबाईल ॲप वापरता येणार आहे। या ॲपमध्ये मतदाराचं नाव शोधण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत। मतदाराचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर त्यांना नाव शोधता येणार आहे। पुण्यामध्ये शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क योजनेसाठी 69 कोटी 35 लाखांचा निधी वितरित केलेला आहे। या आर्थिक वर्षात विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग या प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क देण्यासाठी योजनानिहाय निधी अर्थसंकलित करण्यात आला आहे। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम तिसऱ्या दिवशीही दिसून आलाय। वाहतूक कोंडीमुळे पुणे विभागाच्या दिवसभरामध्ये शिवनेरीच्या 66 फेऱ्या रद्द झाल्यात। त्यामुळे एसटीचे सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। मका, कांदा रोपं नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। मोग, भणगी आणि अंभोणा, कनाशी, दळवट इथे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांना सरकारकडून मदत सुद्धा मंजूर करण्यात आली आहे। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये वकिलावर हल्ला करणाऱ्या मारुती घोरपडेला सिने स्टाईल पद्धतीनं बेड्या ठोकलेल्या आहेत। गुंडविरोधी पथक नियमितपणे रात्र गस्तीवर असताना सुसाट धावणारी संशयास्पद कार पथकानं पाठलाग करत रोखली। यावेळी मारुतीला एका अपार्टमेंटच्या बंद फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये शिडीच्या साहाय्यानं चढून आत चूर ॲक्टच्या आडोशाला लपलेल्या मारुतीच्या सिने स्टाईल पद्धतीनं अटक केली आहे। नाशिकच्या मालेगावात पडणाऱ्या घराला अग्निशमन विभागानं टेकू दिलाय। जवळच असणाऱ्या रेशन दुकानातील घुशींच्या उपद्रवामुळे परिसरातील घर धोक्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। दरम्यान महापालिकेच्या बांधकाम विभागानं घर पाडण्याची नोटीस बजावल्याचं सांगितलं। इमारत जुनी असल्यामुळे ती कमकुवत झाल्याचं अग्निशमन दलात नोंद करण्यात आली आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांमधील सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होणार आहे। या निवडणुकीसाठी जिल्हाभरात एकूण 830 उमेदवार रिंगणात आहेत। यामध्ये जिल्हा परिषद गटांसाठी 282 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झालाय। काल जायकवाडी पंपगृहातून धूर निघाल्यामुळे यंत्रणा ठप्प झाली। तसंच एका मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरामध्ये पाणी निर्माण झाले आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसात शहरामध्ये पाणी असणार आहे। छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी थंडीचा कडाका अद्याप ओसरलेला नाहीये। ध्रुवीय वारे सक्रिय असल्यामुळे शहरामध्ये पहाटे आणि सूर्यास्तानंतर रात्री थंडीचा प्रभाव जाणवतो। ही परिस्थिती पुढील आठवडाभर कायम राहील असा अंदाज आहे।